सर्वांना सप्रेम जय भीम. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताने भारतासाठी स्वीकृत केलेले भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी भारतात लागू झाला. तर हा 26 नोव्हेंबर 1949 हा जो स्वीकृतीचा दिवस आहे, या दिवसाला यावर्षीच्या 26 नोव्हेंबर रोजी म्हणजे 26 नोव्हेंबर 2023 रोजी 74 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण संविधान स्वीकृतीच्या किंवा लोकशाहीच्या 75व्या वर्षात पदार्पण करत आहोत. म्हणजे भारतीय संविधानाचा अमृतकाळ आता सुरू झालेला आहे. या अमृत महोत्सवी वर्षामध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने वाटचाल करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडून करायच्या राहून गेल्या याचा आढावा आपण घेतला पाहिजे. आपल्या प्रवासाचं सिंहावलोकन आपण केलं पाहिजे. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधानातली साधारणतः 15 कलमे ताबडतोब लागू झाली आणि त्यानंतर 2 महिन्यांनी भारतीय संविधान लागू झाले, जो आपण प्रजासत्ताक दिन किंवा लोकसत्ता दिन ज्याला म्हणतो. ज्यावेळी हे भारतीय संविधान भारतासाठी स्वीकृत केलं जात होतं, त्या दिवशी किंवा त्यावेळी काय झालं होतं नेमकं? 1947 साली तर भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण मानतो, परंतु जे सत्तेचं हस्तांतर आहे, ब्रिटिश सरकारकडून भारतीयांकडे होणारं सत्तेचं हस्तांतर आहे, याची कायदेशीर प्रक्रिया जर कधी पूर्ण झाली असेल तर ते 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी झाली. ब्रिटिश सत्तेकडून होणारे हे सत्तेचं हस्तांतर कोणाकडे करायचं या अनुषंगाने जेव्हा चर्चा झाली होती, तेव्हा ते भारतीय जनतेकडे सत्तेचं हस्तांतर करावं अशा पद्धतीची मानसिकता या देशातल्या राष्ट्रीय पुढाऱ्यांची, राष्ट्रीय चळवळीत सामील झालेल्या सर्व लोकांची होती. ब्रिटिश सरकारकडून सामान्य जनतेकडे होणारं सत्तेचं हस्तांतर हे जनतेकडे हस्तांतर होऊ देण्यास काही लोक नाराज होते. या देशामध्ये जवळपास 650 संस्थानं होती, मोठमोठे जमीनदार होते, गर्भश्रीमंत लोक काही होते आणि या सर्वांना कदाचित ही गोष्ट त्यावेळी पचनी पडणारी नव्हती. परंतु भारताच्या राष्ट्रीय पुढाऱ्यांनी, भारताच्या घटना समितीने जो निर्धार केला होता की हे सत्तेचं हस्तांतर हे सर्वसामान्य जनतेकडेच झालं पाहिजे आणि ते त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून करून दाखवलेलं आहे. त्यामुळं ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि ह्या कायदेशीर प्रक्रियेचा सर्वात मोठा आधार जे असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान आहे आणि त्यामुळं भारतीय संविधान हे भारतीय लोकांसाठी, भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर दस्तावेज आहे. ज्या क्षणी आपण हे भारतीय संविधान भारतासाठी स्वीकारलं, तेव्हा आपण सर्व भारतीयांनी एक निर्धार व्यक्त केलेला आहे की आम्ही भारताचे लोक भारतासाठी एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवू आणि या देशातल्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा लाभ मिळवून देऊ. तर हा लाभ मिळवून देण्यामध्ये आपल्याला कितपत यश आलं, कितपत अपयश आलं याची चर्चा आपण सर्वांनी मिळून या अमृत महोत्सवी वर्षामध्ये केली पाहिजे. भारतीय संविधान जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत झालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं असं आपण मानतो. या संविधानामध्ये 395 कलमे आणि 8 परिशिष्ट होते. आज भारतीय संविधानामध्ये 395 कलमे आणि 12 परिशिष्ट आहेत. भारतीय संविधानामध्ये 105 घटना दुरुस्त्या आजपर्यंत झालेल्या आहेत. संविधानामध्ये जरी घटना दुरुस्त्या आपण केलेल्या असल्या तरी जो कलमांचा मूळ क्रमांक आहे, प्रत्येक कलमाचा जो मूळ क्रमांक आहे तो आपण बदलू दिलेला नाही आणि त्यामुळं भारतीय संविधानामध्ये 395 कलमेच आहेत. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भारताचं संविधान जेव्हा लागू झालं
तेव्हा या भारताच्या संविधानामध्ये ज्या अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत, ज्याकडे सर्व भारतीय जनतेचं लक्ष वेधलं जाणं आणि त्या दृष्टीने त्याच्यामध्ये विचारविनिमय होणं, कृती कार्यक्रम होणं अत्यंत गरजेचं आहे. ब्रिटिश लोक भारतातून गेल्यानंतर भारतासमोरची जी सर्वात महत्त्वाची जबाबदारी होती, आव्हान होतं, ते म्हणजे भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याचं होतं. राजकीय लोकशाही भारतामध्ये आणण्याचं होतं आणि ते काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. आणि एकदा संविधान लागू झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत, त्या तरतुदींच्या आधारे भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणं हे भारतीयांच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान यानंतरचं होतं. आणि या आव्हानाची चर्चा भारताच्या संविधान सभेमध्ये वारंवार झालेली आपल्याला दिसते. ही जी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आहे, ही भारतामध्ये आणण्यासाठी आपण ज्या महत्त्वपूर्ण तरतुदी भारतीय संविधानात केल्या, त्यामध्ये मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सर्व भारतीयांना 7 प्रकारचे मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने दिलेले होते यासाठी मी म्हणतो आहे की त्यामध्ये आपण घटना दुरुस्ती करून नंतर एक अधिकार त्याच्यातून वगळण्यात आलेला आहे. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, संपत्तीचा अधिकार आणि न्यायालयीन उपाययोजनांचा अधिकार असे ते 7 प्रकारचे मूलभूत अधिकार होते. याच्यामधला एक संपत्तीचा अधिकार जो आहे म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि समाजासाठीच्या उपकारक गोष्टी, समाजासाठीचे कल्याणकारी कार्यक्रम याच्यामध्ये कुठंतरी कॉन्फ्लिक्ट निर्माण झाल्यामुळं संपत्तीचं वितरण करत असताना काही लोकांचे मूलभूत हक्क आणि समाजाचं व्यापक हित, संपत्तीच्या अनुषंगानं असलेला प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आणि संपत्तीच्याच अनुषंगानं असलेल्या समाजातल्या वंचित समाजाचा अधिकार, गोरगरिबांचा अधिकार यामध्ये जेव्हा कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं तेव्हा दुर्दैवाने आपल्याला तो जो संपत्तीचा अधिकार आहे हा मूलभूत अधिकारांच्या यादीतून वगळावा लागलेला आहे. आणि त्यामुळं भारतीय संविधानामध्ये आता 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत. समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्ध, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि न्यायालयीन उपाययोजनांचा अधिकार. या अधिकारानुसार आपण या देशातल्या अस्पृश्यता नष्ट केलेली आहे, स्त्री पुरुषामध्ये समानता आणलेली आहे, उद्योग व्यवसायाचं स्वातंत्र्य सर्वांना दिलेलं आहे, शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, कुठेही जा कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. अशा प्रकारची अनेक स्वातंत्र्य भारतीय संविधानातल्या या मूलभूत अधिकारांच्या प्रकरणाने या देशातल्या सर्व नागरिकांना दिलेली आहेत. नागरिकांना स्वातंत्र्य दिल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत या मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातून भारतीय सरकारांच्यावर काही बंधने घालण्यात आली आहेत किंवा काही निर्देश घालण्यात आलेले आहेत की संविधानामध्ये जे काही समतावादी तत्त्वे आहेत, न्यायवादी तत्त्व आहेत, बंधुतावादी तत्त्व आहेत, या तत्त्वांच्या अनुषंगानंच तुम्ही इथून पुढचा कारभार करायचा आहे आणि या देशातल्या सर्व नागरिकांना त्यांचा हक्क मिळतील, त्यांना त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीनं व्यतीत करता येईल, त्यांचं राहणीमान उंचावेल, त्यांचं पोषणमान उंचावेल, त्यांना स्त्री पुरुषांमध्ये समानता येईल, त्यांना समान संधी मिळेल, समान कामासाठी समान मोबदला मिळेल, अशा प्रकारचे सर्व जे डायरेक्शन्स आहेत ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणतो किंवा मराठीमध्ये मार्गदर्शक तत्त्वे असं म्हटलं जातं, हे सर्व मार्गदर्शक तत्त्व भारतीय संविधानातल्या 4थ्या भागामध्ये घटनाकारांनी लिहून ठेवलेली आहेत आणि त्यानुसार सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या न्यायपूर्ण समाजाची निर्मिती या भारत देशामध्ये करणं हे भारतीय सरकारांचं काम आहे. सरकार 3 पातळीवर आपल्याकडे कार्यरत असलेलं आपल्याला दिसतात. केंद्र पातळीवर आहे, राज्य पातळीवर आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असलेलं स्थानिक सरकार आहे. या तिन्ही सरकारामधल्या सर्व संस्थांना, सर्व अधिकाऱ्यांना, सर्व कार्यरत व्यक्तींना लागू होणारी ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक संस्थेने आणि प्रत्येक पातळीवर सरकारने या मार्गदर्शक तत्त्वांना समोर ठेवूनच आपला कारभार करायचा आहे असं बंधन भारतीय संविधानाने या देशातल्या सर्व सरकारांच्यावर घातलेलं आहे.
ज्याप्रमाणे सरकारची काही कर्तव्य आहेत त्याचप्रमाणे नागरिकांची सुद्धा काही कर्तव्य असतात. लोकशाही ही लोकांना अधिकार देणारी, लोकांना सत्ता देणारी व्यवस्था आहे आणि जर या व्यवस्थेमध्ये लोकांना सत्ता मिळत असेल, अधिकार मिळत असतील, तर मग ही सत्ता, हे अधिकार टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि त्या जबाबदारीच्या दृष्टिकोनातून त्यांनी कामसुद्धा केलं पाहिजे. त्यामुळे भारतीय संविधानामध्ये आपण नंतरच्या काळामध्ये काही मूलभूत कर्तव्यसुद्धा घातलेली आहेत. आता हे सगळं एवढं केल्यानंतर मग भारतीय संविधानाच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या अनुषंगानं आपण कितपत प्रभावी वाटचाल केली याचा आपण विचार केला पाहिजे. भारतातील विषमता नष्ट झाली आहे का? भारतातली जातीयता नष्ट झालेली आहे का? भारतामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या न्यायपूर्ण समाजाची निर्मिती झाली आहे का? जर झाली नसेल तर कोणत्या गोष्टीमुळे झालेली नाही? करायचे असेल तर ते कशा पद्धतीनं आपल्याला काम करता येईल या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं भारतातल्या प्रत्येक नागरिकानं विचार केला पाहिजे आणि आपल्या पातळीवर शक्य असेल ती, आपल्या क्षमतेप्रमाणे शक्य असेल ती उपाययोजना, शक्य असेल ते काम, शक्य असेल ती कृती प्रत्येक नागरिकानं केली पाहिजे. लोकशाहीमध्ये फक्त सरकारांनीच काम केलं पाहिजे, फक्त अधिकाऱ्यांनीच काम केलं पाहिजे अशी अपेक्षा नसते. तर प्रत्येक नागरिकाने आपला प्रपंच सांभाळून, आपलं वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन सांभाळून देशाप्रती, समाजाप्रती असलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारीसुद्धा ओळखली पाहिजे आणि जर आपण ती ओळखली तरच मग लोकशाही पद्धतीने आपल्याला आपल्या देशामध्ये क्रांती घडवून आणता येईल. लोकशाहीच्या अनेक व्याख्या सांगितल्या जातात की लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या वतीने चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही. ही अब्राहम लिंकन यांची व्याख्या आहे. लोकशाही म्हणजे चर्चेवर आधारलेली जीवन पद्धती आहे असं एक विचार म्हणतो वॉल्टर बेगॉट तसं म्हणतो. डॉक्टर आंबेडकरांची व्याख्यासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये रक्ताचा थेंबही न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणारी पद्धती म्हणजे लोकशाही असं त्यांनी म्हटलं. तर ही लोकशाही आहे. लोकशाही ही निर्दोष आहे असं कोणालाही म्हणता येत नाही, परंतु हुकुमशाही पद्धतीपासून लोकांचं संरक्षण व्हावं, त्यांना लहरी पद्धतीच्या कारभाराचा सामना करावा लागू नये यासाठी जगभरातील विद्वानांनी पुरस्कार केलेली जी पद्धती आहे ती म्हणजे लोकशाही आहे. जरी ती निर्दोष नसली तरी ती एक चांगली पद्धती आहे म्हणून आपण स्वीकारलेली आहे आणि एकदा स्वीकारल्यानंतर या पद्धतीमध्ये जर काही दोष असतील, जर काही कारणामुळे तिच्यामध्ये दोष निर्माण होत असतील तर ते दोष दूर करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 4 महत्त्वाची तत्त्वे भारतीय संविधानाने आपल्यासमोर ठेवलेली आहेत. मग ही फक्त कायद्याच्या पुस्तकापुरती, न्यायालयापुरती, सरकारी कारभारापुरती मर्यादित राहता कामा नयेत, तर प्रत्येक नागरिकाने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांना समोर ठेवून आपलं दररोजचं जे काही दैनंदिन जीवनयापन आहे ते आपण सर्वांनी केलं पाहिजे. असं जर झालं तर आपल्या भारतीय लोकशाहीला नक्कीच चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. भारतीय संविधानातलं जे 17वं कलम आहे, या 17व्या कलमाने भारतामधली अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. परंतु भारतामध्ये आजही काही प्रमाणामध्ये काही लोकांना त्रास भोगावा लागतो, तर हा त्रास आपण सर्वांनी दूर केला पाहिजे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये आज विषमता कुठेतरी निर्माण झालेली आहे. सरकारी शिक्षण आणि खाजगी शिक्षण याच्यामध्ये अंतर निर्माण झालेलं आहे. रोजगाराच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विषमता आपल्या देशामध्ये निर्माण झालेली. मुठभर लोकांना रोजगार मिळतो आणि इतर लोकांना मात्र असंघटित क्षेत्रात काम करावं लागतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आहे किंवा तुलनेने पाहता सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये त्यांना कमी संरक्षण मिळतं. मग ही जी विषमता आहे, ही विषमता आपल्याला कशी दूर करता येईल? आर्थिक विषमता कशी दूर करता येईल? सामाजिक विषमता कशी दूर करता येईल? स्त्री-पुरुष विषमता कशी दूर करता येईल? अशा गोष्टींच्याकडे आपण लक्ष पुरवलं पाहिजे. धर्मस्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाच्या 25 ते 28व्या कलमामध्ये दिलेला आहे. आपण आपला धर्म जो आपल्याला योग्य वाटतो त्या धर्माचं प्रचार प्रसार करावा, त्याचं अनुसरण करावं याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. परंतु आपल्या धार्मिक विचारसरणीमुळे इतर कुणावर अन्याय तर होत नाही ना, आपण कुणाच्या एखाद्याच्या वैयक्तिक अधिकारांचं अतिक्रमण तर करत नाही ना, आपण विषमतेचा प्रचार प्रसार तर धार्मिक संस्था संघटनांच्या माध्यमातून करत नाही ना, याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. लोकशाही ही सुबद्ध लोकांची शाही आहे. शाही म्हणजे काय? सत्ता. लोकशाही, लोकांची सत्ता,
परंतु मग ही निर्बुध लोकांची सत्ता आणून आपल्याला चालेल का? वाईट विचारांच्या लोकांची सत्ता आणून चालेल का? विषमतावादी विचारांच्या लोकांची सत्ता आणून आपल्याला चालेल का? तर ती लोकशाही चांगली लोकशाही ठरणार नाही. तर त्यामुळं सुबुद्ध लोकांची सत्ता, सर्वांचा विचार करणाऱ्या लोकांची सत्ता, सर्वांकडे समतेने आणि बंधुतेने बघणाऱ्या लोकांची सत्ता या देशामध्ये आपण निर्माण केली तर खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये लोकशाही निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येईल. लोकशाहीमध्ये आपण धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. ती यासाठी स्वीकारलेली आहे की अल्पसंख्याक जे समाज असतात, या अल्पसंख्याक समाजामधली जी सुरक्षिततेची भावना आहे, ही सुरक्षिततेची भावना नष्ट होता कामा नये. ती भावना जर नष्ट झाली तर देशाच्या एकतेला, एकसंधतेला आणि देशातल्या लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तर त्यामुळे अल्पसंख्याकांशी सुद्धा संयमाने आपण सर्वांनी वर्तन केले पाहिजे. हे लोकशाहीतली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ओझे वाहणारा वर्ग आणि ओझे लादणारा वर्ग अशी विषमता देशामध्ये असता कामा नये असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. विरोधी पक्ष देशामध्ये प्रबळ असला पाहिजे. त्यामुळं लोकांनी एकाच कुठल्यातरी राजकीय पक्षाला सतत चिकटून राहता कामा नये. एखाद्याच पक्षाला, एखाद्याच व्यक्तीला प्रमाणाबाहेर ताकद आपण सर्वांनी मिळवून देता कामा नये. तर विरोधी पक्षाला सुद्धा पुरेशी सत्ता मिळेल, पुरेशी ताकद मिळेल हे आपण पाहिलं तरच संतुलित अशा पद्धतीचं एक लोकशाही आपल्याला आपल्या देशामध्ये आणता येणार आहे. लोकशाही ही जी पद्धती आहे जरी जगभरामध्ये स्वीकारली गेली असली तरी तिच्यामध्ये काही दोष आहेत आणि हे दोष दूर करण्यासाठी अनेक लोक प्रयत्नशील असतात. काही लोक त्या लोकशाहीशी संघर्षही करतात. जसं की साम्यवाद आहे एक विचारसरणी. लोकशाहीला सर्वात मोठा धोका जर कोणाचा मानला गेला असेल तर मागच्या काळामध्ये तो साम्यवादाचा धोका मानला गेला. परंतु 1990मध्ये रशियासारख्या महासत्तेचं विघटन झाल्यानंतर रशियाने सुद्धा लोकशाही स्वीकारल्यानंतर आता मात्र लोकशाहीला कोणी शत्रू उरलेला नाही. परंतु मग शत्रू उरलेला नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा लोकशाही संतुलित मार्गाने वाटचाल करेल हे पाहणं ही आपली जबाबदारी आहे. कारण जोपर्यंत साम्यवादाचा धोका होता तोपर्यंत त्या साम्यवादाची भीतीने असेल किंवा काही उदारमतवादी विचारांच्या लोकांमुळे असेल, परंतु लोकशाही ही संतुलित पद्धतीने भारतामध्ये तुम्हाला वाटचाल करताना दिसत होती. परंतु एकदा साम्यवादाचा धोका दूर झाला की लोकशाहीवरील भांडवलशाहीचं वर्चस्व कुठंतरी वाढताना आपल्याला दिसत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा भांडवलशाहीकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाही न झुकता तिचं पारडं पुन्हा संतुलित राहील अशा पद्धतीची काळजी किंवा अशा पद्धतीचा व्यवहार, लोकशाही पद्धतीने कारभार आपल्या देशामध्ये केला जाईल हे पाहण्याची फार मोठी जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांच्यावर आलेली आहे. आणि त्यामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांना समोर ठेवून, धर्मनिरपेक्षतेला समोर ठेवून आपण सर्वांनी पुढची वाटचाल करणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये समाजवाद हा एक शब्द आलेला आहे. समाजवाद, व्यक्तिवाद आणि समाजवाद. व्यक्तीचं अतिरेकी हित नको आणि समाजाचं सुद्धा व्यक्तीवरती अतिरेकी स्वरूपाचं नियंत्रण नको अशा पद्धतीचं ते संतुलित वाटचाल करण्यासाठी आपण समाजवाद भारतीय संविधानामध्ये घटनादुरुस्तीने प्रास्ताविकेमध्ये तो शब्द टाकलेला आहे. त्याचा हेतू हा आहे की भांडवलशाही विचारसरणीच्या अतिरेकामुळे देशामध्ये कुठं विषमतावादी व्यवस्था निर्माण होऊ नये. कारण प्रगती आपल्याला भांडवलशाहीतूनही करता येते आणि प्रगती आपल्याला समाजवादातूनही करता येते. परंतु भांडवलशाहीतून झालेली जी प्रगती आहे ही कुठेतरी एकांगी होते. याच्यातून विषमतावादी वर्ग मोठ्या प्रमाणात किंवा गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. एका बाजूला श्रीमंत वर्ग तयार होतो, दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये विपन्नावस्थेत असलेला गरीब वर्ग तयार होतो. आणि हे होऊ नये याच्यासाठी समाजवादी विचारसरणी पुढे आलेली आहे. समाजवाद आणि भांडवलवाद या दोन्हींचा मध्यम मार्ग साधून आपण या देशाची यापुढील वाटचाल कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे. आजपर्यंतची वाटचाल जी झाली ती काही प्रमाणामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं झाली असं म्हणता येईल. परंतु तरीसुद्धा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देशामध्ये निर्माण करण्याचं जे आव्हान आपल्या सर्वांसमोर होतं ते अजून आपल्याला पूर्ण ताकदीनं ते आव्हान आपल्याला पेलता आलेलं नाही. भारतामध्ये आजही कोट्यावधी लोक गरीब आहेत. आजही कोट्यावधी लोकांना शिक्षणाच्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळत नाहीत.
आजही अनेक लोकांना चांगल्या पद्धतीचा निवारा मिळत नाही. चांगल्या पद्धतीचा औषधोपचार अनेक लोकांना आजही मिळत नाहीत. चांगलं हवं तसं शिक्षण अनेक लोकांना मिळत नाहीत. जे शिक्षण घेतले ते शिक्षणाशी सुसंगत म्हणता येईल अशा प्रकारचे कामधंदे, उद्योग किंवा प्रतिष्ठा त्या लोकांना मिळत नाही. आणि हे सर्व गोष्टी हे कुठेतरी लोकशाहीला धोका निर्माण करणारं किंवा भारताच्या एकता आणि एकसंधतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह लावणारे, त्याला तडा देणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे आपण भारताच्या सर्व नागरिकांनी या अमृत महोत्सवी वर्षामध्ये लोकशाहीच्या दृष्टीने जनजागृती करावी. आपण सर्वांनी जनजागृती करावी. स्वतः संविधानाचा अभ्यास करावा आणि त्यातला जो कल्याणाचा भाग आहे त्याच्यावरती सर्वाधिक भर देऊन भारत हा कसा अधिकाधिक मजबूत देश होईल, लोकशाही पद्धतीने त्याची कशी जास्तीत जास्त प्रगती होईल आणि आपल्या सर्वांचंही कल्याण होईल, हे पाहण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावं अशी सदिच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.